नारायण नारायण। देवसेनेची झालेली हानी श्री मार्तंड भैरवांनी पाहिली। अशा परिस्थितीत सर्व देव भयभीत होणे हे स्वाभाविक होते, परंतु श्री मार्तंड भैरवांनी त्यांना धीर दिला। या अशा बिकट परिस्थितीत काहीतरी मार्ग निघेल असे त्यांनी सांगितले, परंतु यावर काय मार्ग असणार हे काही केल्या कुणाला कळत नव्हते। नारायण नारायण। असा कोणता मार्ग होता की ज्यामुळे देवसेनेची हानी भरून निघणार होती? सांगा भक्तजन हो, असे काय होणार होते? असे काय केल्यामुळे देवसेनेची ही परिस्थिती पूर्ववत होणार होती? म्हणजे जे मृत झाले आहेत तेही जिवंत होणार होते की काय? नारायण नारायण। ते कसे शक्य होणार होते? असं काय झालं? मला ठाऊक आहे की हे कसं शक्य झालं असतं ते। नाही माळसा, ते कसं शक्य झालं हे तुला ठाऊक नाही। नसेलही, पण हे कसं शक्य होतं हे मला ठाऊक आहे। त्यासाठी तुम्ही काय केले असेल याची मला कल्पना आहे, कारण याआधी मी स्वतःच्या हाताने मृत प्राण्यांना जिवंत केले होते आणि त्यासाठी मी यांनी मला अमृताची जी कुपी दिली होती त्याचा वापर केला होता। हे काय आहे? म्हाळसा, ही अमृताची कुपी आहे। यात अमृत आहे। अमृत? होय म्हाळसा, या अमृताच्या स्पर्शाने कोणतीही मृत व्यक्ती अथवा मृत जीव पुन्हा सजीव होऊ शकतो। अमृताच्या शिडकाव्याने मृत प्राणीही जिवंत झाले। मला खात्री आहे की तुम्ही त्यावेळी अमृताचाच वापर केला असणार, हो ना? माळसा, तू म्हणतेस ते योग्यच आहे। अमृताची महतीच तशी आहे, पण त्यावेळी अमृताचा उपयोग नव्हता केला। मग? नारायण नारायण। देवी, हे सर्व नेमके कसे घडले हे जाणून घ्यायची जशी आपल्याला उत्सुकता आहे तशीच ती सर्वांना आहे। मुनिवर, पण अमृत सोडून अशी कोणती गोष्ट आहे जिच्या स्पर्शाने, जिच्यामुळे हे दिव्य शक्य होणार होतं? तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मला खरंच हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे। नारायण नारायण। ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू हा होतोच, परंतु अशा काही घटना घडतात ज्यावेळी मृतांनाही जीवन देणे आवश्यक असते। त्यावेळी ही अशीच काहीशी परिस्थिती आली होती। श्री महादेवांच्या कृपाशीर्वादाने या आधीही अशा घटना घडल्या आहेत आणि त्यामुळे हे दिव्य पूर्ण होऊ शकले।